चला मुलांनो, आपण गुणाकाराची आणखी एक नवीन ट्रिक घेऊन आलो पहा. मागच्या ट्रिकमध्ये आपण काय पाहिलं होतं, जर एकक स्थानच्या अंकाची बेरीज जर 10 येत असेल आणि दशक स्थानचा जर अंक समान असेल तर त्याची काय ट्रिक सांगितली होती, या दोन्हींचा गुणाकार करायचा. 7 त्रिक 21. आता हा समान अंक आहे, हे 4च्या पुढचा अंक कोणता, 4च्या पुढचा अंक 5, यांचा गुणाकार करायचा. 4 पंचे 20 हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं पहा. आता मी नवीन ट्रिक घेऊन येणार आहे पहा. याच्यामध्ये काय आहे, एकक स्थानचा अंक सारखा आहे. काय आहे, एकक स्थानचा अंक सारखा, एकक स्थानचा अंक समान आणि दशक स्थानच्या अंकाची बेरीज, दशक स्थानच्या अंकाची बेरीज 10 आली पाहिजे. 10 असेल तरच ही ट्रिक लागू पडते पहा, लक्षात घ्या. मग काय करायचंय, ह्या दोन्हींचा गुणाकार करायचा. अगोदर एकक स्थानच्या अंकाचा गुणाकार करायचा. 1 गुणिले 1 1 येणार, पण 2 अंकी संख्येचा गुणाकार आपण नेहमी 2 अंकी संख्येतच लिहितो. मग आपल्याला फक्त 1 न लिहिता काय लिहायला लागेल, 0 म्हणजे त्याची किंमत पण बदलणार नाही आणि इथं 2 अंक पण येतील पहा. आता काय करायचंय, दशक स्थानच्या अंकाचा गुणाकार करायचा आहे आणि त्याच्यामध्ये हा एकक स्थानचा अंक मिळवायचा आहे, जो समान अंक आहे ना. आता 9चा 1चा गुणाकार किती आला, 9, आणि त्याच्यात एकक स्थानचा अंक मिळवला म्हणजे 9 ने किती झाले, 10. हे झालं आपलं उत्तर. म्हणजे काय करायचंय, एकक स्थानच्या अंकाचा गुणाकार करायचा, मांडायचा आहे, त्याच्यानंतर दशक स्थानच्या अंकाचा गुणाकार करायचा आहे आणि त्याच्यामध्ये जो समान अंक आहे एकक स्थान मधला तो अंक मिळवायचा. हे झालं आपलं उत्तर. आता पहा, आणखी एक उदाहरण घेते म्हणजे तुमच्या ट्रिक चांगली लक्षात येईल पहा. 4 चौक 16. आता इथं 2 अंक आले, इथं 0 घ्यायची गरज नाही. जिथं 2 अंकाचा गुणाकार जर एकच अंक आला तर अशा वेळेस त्याच्या अगोदर एक 0 घ्यायचा पहा. आता 4 चौक 16. आता 7 त्रिक 21 आणि 21 मध्ये किती मिळवायचे, 4. 21 मध्ये 4 मिळवल्यावर किती झाले, 25. आहे की नाही सोपं. तर आवडली का ट्रिक. काय करायचंय, जर एकक स्थानचा अंक जर समान असेल आणि दशक स्थानच्या अंकाची बेरीज जर 10 येत असेल तर सिम्पली काय करायचंय की एकक स्थानच्या अंकाचा गुणाकार मांडायचा, त्याच्यानंतर दशक स्थानच्या अंकाचा गुणाकार करून त्याच्यामध्ये एकक स्थानचा अंक मिळवायचा. झालं अगदी चुटकीसरशी आपलं उत्तर. आवडली का ट्रिक. ट्रिक आवडली असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि ही जी उदाहरणं दिलेली दिसतात तुम्हाला तर ती तुम्ही नक्की सोडवा आणि कमेंटमध्ये त्याचं उत्तर सांगा. जर ही ट्रिक आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.